नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मेघाज किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत उपवासाचे कटलेट। त्यासाठी या ठिकाणी आपल्याला 2 बटाटे पाहिजेत आणि ते आपल्याला कुकरमध्ये वाफलून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये टाकताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं की ते बटाटे जे आहे ते खूप खमंग आणि चविष्ट लागतं बघा। यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी शाबूचे पीठ, जे की आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला शाबूचे पीठ करून घ्यायचे आहेत। आता आपले इथं बटाटे उकडून झालेले आहेत आणि त्याची साल आपण काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। बटाटा चांगला मऊ शिजला की कटलेट पण अतिशय छान होतात बघा। या ठिकाणी आपल्याला हिरवी मिरची पाहिजे, जे की तुमच्या चवीनुसार तुम्ही किती पाहिजे तेवढी तुम्ही बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला इथं बटाटा चांगला खिसून घ्यायचा आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि एकसारखं बारीक होईल। त्यासाठी आपल्याला हा बटाटा जो आहे तो खिसून घ्यायचा आहे बघा। या ठिकाणी खिसल्यामुळे काय होतं की आपले जे कटलेट आहेत ते अतिशय छान होतात बघा। कुठेही अशी गाठ वगैरे राहत नाही बटाट्याची। त्याच्यासाठी आपल्याला हा बटाटा पूर्ण खिसून घ्यायचा आहे बघा। बारीक खिसणीने आपल्याला हा बटाटा खिसून घ्यायचा आहे, किंवा मोठी जरी खिसणी असेल तरी काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही तो बटाटा खिसून घेतला की अतिशय छान होतात बघा। या ठिकाणी मी बटाटा खिसून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला जे आपण करून ठेवलेलं शाबूचं पीठ आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बघा। या ठिकाणी मी 4 ते 5 चमचे हे शाबूचे पीठ ह्याच्यामध्ये घालणार आहे, जेणेकरून आपल्याला कटलेट बनवताना काही अडचण येणार नाही बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची आणि जिरे टाकायचे। या ठिकाणी मी जिरे घेतलेले आहेत, ते चोळून घालायचे आहे, जेणेकरून त्याचा स्वाद छान उतरतो बघा। त्याच्यानंतर तुम्हाला इथं आपण बारीक केलेली हिरवी मिरची घालायची आहे, ते तुम्ही चवीनुसार घालू शकता। यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जे आपण शाबूचं पीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करावं लागेल बघा। तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये मीठ घालू शकता। या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे। आता यानंतर आपल्याला चवीसाठी थोडीशी साखरही टाकायची आहे बघा, त्याच्यामुळे थोडंसं चव त्याची छान लागते। आता या ठिकाणी आपल्याला हे जे मिश्रण आहे ते एकसारखं मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा मी इथं एकसारखं पीठ चोळून चांगला आपल्याला ह्याचा एक गोळा बनवायचा आहे बघा। या ठिकाणी मी सगळे मिश्रण चांगलं चुरून घेते, जेणेकरून आपले कटलेट जे आहे ते छान फुलतात बघा आणि क्रिस्पी पण होतात। या ठिकाणी बघा मी असा पिठाचा गोळा मळून घेते आहे आणि थोडंसं तुम्ही हाताला जर पाणी लावून जरी मळलं तर ह्याचं बाइंडिंग खूप छान होतं बघा। या ठिकाणी मी 1 ते 2 चमचे पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याने परत एकदा मी चुरलेलं आहे, जेणेकरून सगळं मिश्रण आपलं एकजीव होतं बघा। त्याच्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाणी घ्यावं लागेल थोडंसं। अशा पद्धतीने तुम्ही पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे तो। मैत्रिणींनो, उपवासाला भगर शाबू हे खावंसं वाटत नाही, त्याचा काहीतरी नवीन पदार्थ केला की उपवास करायला पण सोपं जातं आणि आवडतं पण बघा। या ठिकाणी आपल्याला असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला 5 मिनिटं रेस्ट करून ठेवायचा आहे। आता यानंतर आपण या ठिकाणी इथं 5 मिनिटांसाठी आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघा आपल्याला ह्याचे कटलेट करून घ्यायचे आहेत। आता कटलेट करताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तुम्हाला गोल आकार आवडत असेल तर गोल पण करू शकता। या ठिकाणी मी थोडंसं वेगळं म्हणून हा असा गुलाबजामुनसारखा आकार दिलेला आहे बघा ह्याला। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही चपटा गोल आकारसुद्धा देऊ शकता, जेणेकरून आपल्याला शॅलो फ्राय करण्यासाठी सोपं जाईल बघा। या ठिकाणी मी याच पद्धतीने सगळे कटलेट करून घेतले आहेत आणि नंतर आपल्याला तळायचे आहेत। अशाच पद्धतीने तुम्ही सगळ्या पिठाचे एकसारखे कटलेट बनवून घ्या।
मैत्रिणींनो, उपवासाला असे नवीन नवीन पदार्थ केले की आपल्याला उपवास करायला सुद्धा खूप आवडेल बघा. अशाच अनेक रेसिपी बघण्यासाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा, जेणेकरून मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपवासाचे प्रकार दाखवणार आहेत. आणि यानंतर मी वेट लॉस करण्यासाठी, जो आत्ताच्या महिलांमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की वेट लॉस कसं करायचं, तरी वेट लॉसची जर्नीसुद्धा मी लवकर चालू करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वजन कमी करणं सुद्धा खूपच सोपं जाईल बघा. या ठिकाणी आपल्याला हे जे आपण कटलेट केलेले आहेत ते आता आपण तळून घेणार आहोत बघा. मंद आचेवर तळायचे आहेत, जेणेकरून ते चांगले फुलतील. त्याच्यासाठी आपल्याला मंद आचेवर हे सगळे कटलेट तळून घ्यायचे आहेत. वेट लॉस करण्यासाठी मी काही सूप सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ते सूप खूप आवडतीलही आणि त्याच्यामुळे तुम्हाला खूप फायदा पण होणार आहे बघा. तुमचं वेट लॉसही होणार आहे आणि तुमचं जे जेवण कमी करण्याचा आहे प्रॉब्लेम, जेवण कमी करता येत नाही, वीकनेस येतो, त्याच्यामुळे तुम्हाला डाएट फॉलो करता येत नाही, तर मी वेगवेगळ्या अशा सूपच्या रेसिपी पाठवणार आहे, जेणेकरून तुम्हाला वेट लॉस करायला खूपच त्याचा मदत होईल बघा. तर मला नक्की फॉलो करा, जेणेकरून मीही तुम्हाला माझी जी जर्नी आहे वेट लॉसची ती कशी केलेली आहे तेही तुम्हाला सांगेन. त्यासाठी तुम्ही मला नक्की फॉलो करा आणि लवकरच आपण ती जर्नी चालू करणार आहोत आणि तुम्हीही माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. त्याच्यासाठी मला फॉलो केला तर तुम्हाला समजेल की मी लवकरच तुम्हाला वेट लॉसची जर्नी आपण सुरू करणार आहोत बघा. या ठिकाणी मी जे कटलेट आहेत आपले ते तळून घेतलेले आहेत. याच पद्धतीने आपल्याला सगळे कटलेट आपण तळून घेणार आहोत. मंद आचेवर हे कटलेट तळायचे आहेत. तुम्ही जास्त आचेवर जर तळले तर ते लगेचच लाल होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील बघा. त्याच्यामुळे आपल्याला मंद आचेवर हे तळून घ्यायचं आहे. याच पद्धतीने आपल्याला दुसरे पण कटलेट तळून घ्यायचे आहेत बघा. मैत्रिणी, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, जरी तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सुद्धा सुचवू शकता, जेणेकरून त्याचा फायदा मला होईल बघा. या ठिकाणी आपल्याला तयार झालेत आपले कटलेट, जे अतिशय क्रिस्पी होत आहेत आणि ते जे आहेत कटलेट तुम्ही ताकाबरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा